हॅलो फ्रेंड्स, आज आपण 12वीचे प्रकरण क्रमांक 3 द कोप अँड अँथेम याचा पार्ट क्रमांक 2 पाहत आहोत. याआधी आपण पार्ट क्रमांक 1 पाहिलेला आहे. सोफीला 3 वेळेस अटक करण्याचा प्रयत्न केला. सोफीने स्वतःला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण सोफी अटक होत नसतो. आणि यानंतर या ठिकाणी आपण पुढं स्टोरी पाहणार आहोत. पेज क्रमांक 30 वरती सोफी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो स्वतःला अटक करून घेण्याचा, परंतु त्याचं नशीब त्याला हुलकावणी देत असतं. पेज क्रमांक 30 वरती काय होतं पुन्हा बघूयात. पुढे बघा स्टोरी. सोफी वॉज सीज विथ अ सडन फिअर अँड दॅट सम ड्रेडफुल एन्चॅन्टमेंट हॅड रेंडर्ड हिम इम्युन टू अरेस्ट. सोफीला असं वाटतं खरं म्हणजे आपल्याला सीज म्हणजे पकडणे, आपल्याला का कोणी पकडत नसावं, पोलीस का पकडत नसावेत, कॅच का करत नसावेत. खरं म्हणजे कोणतीतरी जादू आपल्यावरती झालेली आहे, कुणीतरी आपल्यावरती काहीतरी भारावून टाकलेलं आहे, जेणेकरून त्याच्यामुळे आपल्याला कुणी अटक करत नसावं. हे वाईट विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. ही वॉज इन अ स्टेट ऑफ पॅनिक वेन ही केम अपॉन अनदर पोलिसमन लॉंगिंग ग्रँडली इन फ्रंट ऑफ द ग्लिटरिंग थिएटर. ही कॉट ॲन इमिजिएट स्ट्रॉ ऑफ डिसऑर्डरली कंडक्ट. आता चौथ्या वेळेस तो काय प्रयत्न करत असतो बघा. त्याच्या मनामध्ये थोडंसं वाईट, पॅनिक म्हणजे वाईट विचार आला त्याच्या मनामध्ये की आपण का अटक होत नसावं. बघा इथं मजेशीर अशी गोष्ट आहे की त्याला अटक व्हावंसं वाटतं. बऱ्याचशा लोकांना अटक होऊ नये असं वाटतं, परंतु आता हे चौथा प्रयत्न त्याने काय केलेला आहे. थोडा पुढे गेल्यानंतर एका सिनेमा हॉलच्या समोर एका लॉन्जमध्ये, सिनेमा हॉलच्या समोर लॉन्जमध्ये पोलीसवाला उभा होता आणि पोलीसवाल्याकडे बघून याने मात्र एक गोष्ट सुरुवात अशी केली की जोरजोराने ओरडायला सुरुवात केली. डिसऑर्डरली कंडक्ट. त्याचं जे काही वागणूक होतं ते असभ्य अशा प्रकारचं वागणूक त्यांनी सुरुवात केली, जोरजोराने ओरडायला सुरुवात केलेली होती. ऑन द साइड्स walk, Sophie began to yell drunken gibberish at the top of the harsh voice. He danced, howled, rave and otherwise disturbed the skies. सोफीनं खरं म्हणजे या ठिकाणी एवढा धिंगाणा करायला सुरुवात केली, जोरजोराने नाचत असतो, जणू काय तो दारू पिलेला आहे अशा पद्धतीने तो वागत होता. हार्श व्हॉईसमध्ये जोरजोराने ओरडत होता, जोरजोराने इकडे तिकडे धावत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे आजूबाजूचं सगळं वातावरण त्यांनी डिस्टर्ब केलेलं होतं. आणि अशा परिस्थितीत लोकांना असं वाटलं की ह्या माणसाला कुणीतरी अटक करायला पाहिजे. द पोलिसमन मेअरली ट्विल्ड हिज क्लब अँड टर्न हिज बॅक सोफी अँड रिमार्केबल टू द सिटीजन. खरं म्हणजे या ठिकाणी पोलीसवाला अतिशय जवळ होता, परंतु पोलीसवाल्याने त्याच्याकडे मान फिरवली, त्याच्याकडे पाहिलंच नाही, ट्विल केलं. तिथून पोलीसवाला बाजूला निघून जात असतो आणि उलट तिथं असलेल्या लोकांना त्यांनी सांगितलं की रिमार्क म्हणजे सांगणे, या ठिकाणी लोकांना, सिटीजन म्हणजे लोकांना सांगितलं, दिस इज वन ऑफ देम एल लॅड सेलिब्रेशन दॅट द गूज एग्ज दे गिव द हार्टफोर्ड कॉलेज नॉज बट नो हार्म. वी हॅव इन्स्ट्रक्शन्स टू लेट देम बी. बघा या ठिकाणी आता सुद्धा काय मजेशीर गोष्ट होत असते. पोलीसवाला इतर लोकांना सांगत असतो की हा एक मुलगा, अशा प्रकारचा मुलगा आहे हार्टफोर्ड कॉलेजचा, ज्या कॉलेजने दुसऱ्या कॉलेजवरती 0 गुणाचा विजय मिळवलेला आहे. म्हणजे दुसऱ्या टीमला काही न करू देता विजय मिळवलेला आहे आणि म्हणून तो जोरजोराने ओरडत आहे, परंतु तो कोणालाही दुखा पोचवणार नाही, नो हार्म, कोणालाही दुखा पोचवणार नाही. आणि आम्हाला अशा प्रकारच्या सूचना, इन्स्ट्रक्शन्स आलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. बघा आता या ठिकाणी सुद्धा डिस्कॉन्सलेट सोफी स्टॉप्ड ही इज अनवेलिंग रॅकेट. आणि असं पोलिसनं म्हटल्यानंतर तो जे काही जोरजोराने ओरडत होता, व्हेरी अनहॅपी झाला तो. डिस्कॉन्सोलेट म्हणजे दुःखी झाला तो आणि ओरडणं जे काही होतं ते ओरडणं त्याने थांबवलं. खरं म्हणजे वूड नेव्हर अ पोलिसमन ले हँड्स ऑन हिम. कदाचित पोलिसमन आपल्याला पकडणारच नाही का. इन हिज फॅन्सी द आयलँड सीम ऑन ॲन अनअटेनेबल. त्याच्या मनामध्ये जे काही आयलँड म्हणजे आपल्याला जे काही पोलीस स्टेशनला जायचं होतं, जेलमध्ये जायचं होतं, ते जेलमध्ये जाणं खरं म्हणजे आपल्याच्यानं होणार नाही का. आपण तिथं जेलमध्ये जाणारच नाही आहेत का. खरं म्हणजे आपल्यासाठी जेल हा त्याच्यासाठी आर्केडिया होता. आर्केडिया म्हणजे स्वर्ग वाटत होता, त्याला पॅराडाईज वाटत होता. ही बटन हिज थिन कोट अगेन्स्ट अँड चिलिंग वाईन. आणि अतिशय थंडगार जेव्हा हवा सुटली होती त्यावेळेस त्यानं आपल्या अंगावरचं जे काही कोट होता त्या कोटवरचे जे बटन आहेत ते व्यवस्थित घातले. इन अ सिगार स्टोअर ही सॉ अ वेल ड्रेस्ड मॅन लाईटनिंग अ सिगार ॲट द स्विंगिंग लाईट. आणि जेव्हा तो पुढे चालत असतो त्यावेळेस एक सिगार हाऊस दिसतं, एक पानपट्टी असल्यासारखी दिसते आणि त्या सिगार हाऊसमध्ये तो आता जातो. त्याला आता दुसरी एक युक्ती समजलेली आहे आणि ही दुसरी युक्ती काय आहे बघा.
त्या सिगार हाऊसमध्ये गेल्याच्या नंतर ही सॅट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन द एंटर. एक माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे, वेल ड्रेस्ड आहे, अतिशय सुसंस्कृत घरचा असावा, चांगल्या प्रकारचा असावा. त्याने बसल्याच्या तो जिथं बसला होता त्याच्या बाजूला त्याने त्याची एक अम्ब्रेला ठेवलेली होती आणि छत्री ठेवलेली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड अँड ग्रॅब द अम्ब्रेला अँड sauntered off with it slow, and the man at the cigar lighted follow harshly. खरं म्हणजे तो बसलेला जो काही माणूस होता त्या माणसाची छत्री घेऊन सोफी तिथून हळुवारपणे निघून जात असतो. साउंटर्ड म्हणजे हळुवारपणे निघून गेला तिथून. आणि त्या ज्या माणसाची छत्री होती त्या माणसाने बघितल्यानंतर तो माणूस घाईने, हास्टली म्हणजे घाईने सोफीच्या पाठीमागे येतो आणि जोराने म्हणत असतो, माय अम्ब्रेला. ही सेड स्टर्नली. रागावतो. रागावल्यानंतर तो जोराने म्हणत असतो, माय अम्ब्रेला, माझी छत्री आहे ती. ओ इज इट, स्निअर्ड सोफी, ॲडिंग इन्सल्ट प्रिटी लॅकर्सनी. आणि या ठिकाणी तुमची आहे का असं म्हटल्याच्या नंतर खरं म्हणजे तो इथे थोडासा एक वेगळ्या टोननी, उपहासात्मक पद्धतीने, स्निअर म्हणजे उपहासात्मक पद्धतीने हसतो आणि त्याचा अपमान करावा या हेतूने जोराने ओरडत असतो की ही छत्री, ही प्रॉपर्टी, छत्रीची प्रॉपर्टी तुमची आहे, तुमची आहे. वेल, वाय डोंट कॉल यू द पोलिसमन. ठीक आहे, तुमची जर असेल तुम्ही पोलिसमन का बोलत नाहीत. आय टूक इट युअर अम्ब्रेला, वाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन द कॉर्नर. आणि बघा, तुमची मी छत्री चोरली आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, त्या कोपऱ्यावरती एक पोलिसमन उभा आहे. कॉप मीन्स पोलिसमन. त्या पोलिसमनला तुम्ही का बोलवत नाहीत. त्या पोलिसमनला बोलवा आणि त्याच्याकडे मला हस्तांतरित करा. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. आणि हे सगळं ऐकल्यानंतर ज्या व्यक्तीची छत्री होती खरं म्हणजे तो माणूस तिथेच थांबत असतो. सोफी डीड लाईक वाईज विथ प्रिमोनिशन दॅट लक वूड अगेन रन अगेन्स्ट हिम. द पोलिसमन आई ॲट द टू क्युरियसली. आणि खरं म्हणजे इथंसुद्धा तो थांबल्याच्या नंतर त्याला असं वाटलं, अनप्लिझंट, प्रिमोनिशन म्हणजे अनप्लिझंट, वाईट वाटलं त्याला, दुःखी वाटलं की इथेही सुद्धा नशीब, लक जे काही आहे ते लक आपल्या तुरुंगात जाण्याच्या विरुद्ध बाजूने आहे. खरं म्हणजे द पोलिसमन आईड ॲट द टू क्युरियसली. खरं म्हणजे या ठिकाणी या दोघांकडे पोलिसमन एक पाहत होता. ऑफकोर्स सेड द अम्ब्रेला मॅन, वेल यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट इज युअर अम्ब्रेला. आणि बघा या ठिकाणी मजेशीर गोष्ट अशा प्रकारची, ज्या माणसाची छत्री होती तोच माणूस पोलिसमनने इकडे पाहिल्याच्या नंतर तो माणूस म्हणतो, ओ तुमची छत्री आहे का, सोफीला म्हणतो. वेल यू नो हाऊ दिस मिस्टेक. आणि खरं म्हणजे माझ्याकडून चूक झालेली होती. आय होप यू विल एक्सक्यूज मी, आय पिक्ड अप इट दिस मॉर्निंग इन द रेस्टॉरंट. इफ यू रेकग्नाइज इट यू ऑफ आय जिवर्स, व्हाय आय होप यू विल. खरं म्हणजे मी सकाळी एका हॉटेलमधनं मी बसलो होतो, त्या ठिकाणाहून मी ही छत्री घेतली होती आणि कदाचित ही तुमची छत्री आहे, ओळखलेली आहे, म्हणून कृपया करून तुमची छत्री घ्या, मी त्याच्यावरती काही क्लेम करणार नाही. आता ही सुद्धा गोष्ट तुरुंगात जाण्यापासून राहिलेली होती खरं म्हणजे. ऑफकोर्स इट्स माइंड. आणि सोफी आता या ठिकाणी काय म्हणतो, जस्ट सोफी सेड सॅव्हेजली. आणि सोफी समाधानकारक असं म्हणत असतो की नाही नाही ती छत्री माझीच आहे. आता म्हणण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता, दुसरा गत्यंतर नव्हतं. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. आणि ज्या माणसाची खरं म्हणजे छत्री होती तो माणूस परत जात असतो. द पोलिसमन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लँड इन ॲन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट द स्ट्रीट कार दॅट वॉज द अप्रोचिंग 2 ब्लॉक अवे. आणि खरं म्हणजे तो ज्या पोलिसने ह्याच्याकडे बघितलेलं होतं तो पोलीससुद्धा तिथून निघून जात असतो. द पोलिसमन हरीड अतिशय घाईघाईने निघून जात असतो, कारण समोरून येणाऱ्या 2 वेगवेगळ्या रस्त्यांवरनं गाडी जी येत असते आणि त्या गाड्यांना थोडंसं ट्रॅफिक कमी करण्याच्या हेतूने, लोकांना इतरांना मदत करण्याच्या हेतूने तो जो काही पर्सन आहे तो पर्सन त्या ठिकाणाहून पोलिसमनसुद्धा आणि तो व्यक्तीसुद्धा तिथून निघून जात असतात. सोफी वॉक ईस्टवर्ड थ्रो अ स्ट्रीट डॅमेज्ड बाय इम्प्रूव्हमेंट. आणि सोफीला असं वाटलं की आता आपण खरंच तुरुंगात जाऊ शकत नाहीत, आपण जे काही सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होतो ते चुकीचे आहेत. ही हर्ड द अम्ब्रेला अँग्रीली इन टू द एक्सावेशन. रस्त्यावर जात असताना एक्सावेशन म्हणजे खड्डे, आणि रागाने हर्ड मीन्स फेकून देणे, ती जी काही छत्री होती रस्त्याच्या खड्ड्यामध्ये फेकून दिली. ही मटर्ड द अम्ब्रेला अँग्रीली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वियर हेल्मेट अँड कॅरी क्लब. हेल्मेट आणि कॅरी क्लब हा पोलीससाठी शब्द प्रयोग केलेला आहे. खरं म्हणजे तो पोलीसवाल्यांच्या विरोधामध्ये
मटण म्हणजे फुटफुट नाही, मला ते का अटक करत नसावेत असं म्हणत होता. बिकॉज he wanted to fall into their clutch. They seemed to regard him king who could do nothing wrong. खरं म्हणजे त्याला असं वाटत होतं पोलिसांनी मला क्लच करावं, पकडावं. आणि का पकडत नसावेत? खरं म्हणजे माझं जे काही राज्य होतं, माझं राज्य हे तुरुंगामध्ये होतं. मी त्या तुरुंगाचा राजा म्हणून मला तुरुंगात जायचं होतं. माझं स्वातंत्र्य तिथं खरं आहे तुरुंगामध्ये आणि तिथं मला सुरक्षित वाटत होतं. ॲट लेंथ सोफी रीच्ड one of the avenue to the east where the glitter and turmoil was but faint. आणि सोपी असा पुढे पुढे जेव्हा एका रस्त्यावरती जात असतो त्यावेळेस तो रस्ता हा थोडासा चकचकीत आणि कुठल्याही प्रकारचा म्हणजे टर्मॉईल म्हणजे गडबड गोंधळ त्या ठिकाणी नव्हता आणि त्या शांत रस्त्यावरती सोपी चालत होता. ही ड्रॅग्ड हिमसेल्फ टुवर्ड द मेडिसन स्क्वेअर फॉर द होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज इव्हन व्हेन द होम इज अ पार्क बेंच. आणि खरं म्हणजे सोफीला स्वतःचं घर नव्हतं आणि त्या मेडिसिन स्क्वेअरमध्ये चौकामध्ये गेल्याच्या नंतर जे काही बाकडे होते ते बाकडे खरं म्हणजे त्याचं घर होतं. त्या ठिकाणी जायचं, बसायचं, रात्रभर झोपायचं आणि पुन्हा दिवसभर भटकायचं. बट ऑन द अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू द स्टँड स्टील अँड हेअर वॉज अन ओल्ड चर्च क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. खरं म्हणजे त्या चौकात गेल्याच्या नंतर ते एवढं शांत अशा प्रकारचं वातावरण होतं तिथं. सोफी तिथे आला आणि शांत उभा राहतो, स्टँड स्टील. आणि तिथं एक चर्च होतं त्या बाजूला. त्या चर्च अतिशय क्वेंट म्हणजे जुनं पुराणं होतं. ते चर्च जे काही होतं अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं होतं, रॅम्बलिंग होतं. आणि ते चर्च जे काही होतं फार मोठं अशा प्रकारचं होतं आणि त्या चर्चच्या बाजूला तो उभा राहिलेला होता. थ्रो वन व्हायोलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लो व्हेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर्ड ओव्हर द कीज मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग शबाथ अँथेम. आणि त्या चौकामध्ये उभा राहिल्याच्यानंतर वर इमारतीकडे एका व्हायोलेट स्टेन जांभळ्या रंगाचा एक काच होता. त्या काचाच्या विंडोकडे त्याचं लक्ष जात असतं आणि लक्ष गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी कुणीतरी येणारा जो शबातचा सण आहे, या ख्रिश्चन धर्मामध्ये शबात हा सण पाळला जातो आणि त्या शबात सणावरती त्याला अंथेम म्हणजे गाणं गायचं होतं आणि त्याच्यावरती तो ताल धरत होता तो माणूस. ते गाणं सोफीच्या काही वेळ कानावरती येतं. फॉर देअर ड्रिफ्टेड आउट द सोफीज इयर स्वीट म्युझिक दॅट कॉट अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्ट अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन ऑफ द आयरन फेन्स. आणि जणू काही ते मधुर अशा प्रकारचं गाणं, जे काही गाण्याचे बोल आहेत ते या सोफीच्या कानावरती पडतात आणि सोफी जणू काही त्या ठिकाणी चिटकून बसावा अशा पद्धतीने, जसं काही कॉईल व्हावं एखाद्या फेन्सला, कुंपणाला, त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी चिटकून उभा राहत असतो, शांतपणे उभा राहत असतो. द मून वॉज अबव द फुल अँड रेडियंट व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू स्पॅरो ट्विटर स्लिपीली इन द echoes or a little while the scene might have been a country churchyard. खरं म्हणजे आकाशात चंद्र होता आणि वातावरण अतिशय सायलेंट, चकचकीत होतं. रस्त्यावरती कुठलीही वाहनं नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे पायी चालणारी माणसं, पेडेस्ट्रियन म्हणजे पायी चालणारी माणसंसुद्धा फार कमी होती आणि आपापल्या घरट्यांमध्ये ज्या चिमण्या झोपलेल्या होत्या आणि त्या संयमाने शांतपणे त्या ठिकाणी वातावरण होतं आणि अतिशय व्हाईल द सीन्स माईट हॅव बीन कंट्री चर्चयार्ड. आणि एवढ्यात त्याच्या कानावरती हे जे काही बोल आहेत ते बोल, गाण्याचे बोल पडत असतात. अँड अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेज सिमेंटेड सोफी टू द आयरन फेन्स अँड ही हॅड नोन इट वेल द डे व्हेन हिज लाईफ कंटेन सच ॲज थिंग्स ॲज मदर, रोज अँड ॲम्बिशन अँड फ्रेंड अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. खरं म्हणजे ते गाणं ऐकल्यानंतर सोफीच्या मनामध्ये एवढा बदल व्हायला सुरुवात झाली की सोफीच्या मते हळूहळू त्याला त्याचा भूतकाळ आठवायला लागला आणि त्याच्या मते खरं म्हणजे जीवन काय आहे ह्या गाण्यामुळे त्याच्या मनामध्ये परिणाम झालेला होता. त्याच्या मते गाणं म्हणजे माझी आई आहे, फुलं आहेत, मित्र आहेत, आंबिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा आहेत आणि ह्या सगळे विचार त्याच्या मनामध्ये बदल झाला आणि क्लीन त्याच्या मनामध्ये खरं म्हणजे इमॅक्युलेट म्हणजे परफेक्ट क्लीन अँड टिडी, मन जे काही होतं त्याचं एकदम शुद्ध झालं, पवित्र झालं आणि आपण आता जीवन जगावं या हेतूने त्याचं मन हे वळलेलं होतं. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिस्पेक्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड इन्फ्लुअन्स अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अँड सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज लाईफ. खरं म्हणजे कंजंक्शन म्हणजे जोड, एक मिलाफ
की त्याचं मन आणि त्याचा आत्मा बदललेला होता. या आधीचा जो सोफी होता या चर्चच्या जवळ येण्याच्या आधी, तो खरं म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. आताचा सोफी जो काही होता त्याचं मन पूर्णपणे बदललेलं होतं. ही व्ह्यू with rising horror the pit into which he had tumbled, and the discarded days, unworthy desire, dead hope, rake faculty, and base motive that made up his existence. खरं म्हणजे त्याला असं वाटत होतं की जे काही ज्या नकोशा अशा प्रकारच्या इच्छा अपेक्षा होत्या, त्याच्या इच्छा अपेक्षा काही मृत झालेल्या होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी डिगार्डेड डेज जे काही होते, वाईट दिवस होते, ह्या सगळ्या गोष्टी त्याने नाकारण्याचा प्रयत्न केला आणि आता इथून पुढे चांगलं जीवन जगावं, एक्झिस्टन्स, स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं, हा त्याचा पाठीमागचा हेतू होता. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हर्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू हिज स्ट्रेंज मूड. आणि त्याचा जो काही मूड होता, त्याचं जे काही मन होतं, हे खरं म्हणजे बदलून गेलं. त्याचं हृदय एकदम चेंज झालेलं होतं. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ह हिम टू बॅटल विथ द डेस्परेट फॅक्ट ही वूड पुल हिमसेल्फ टू द मायर अँड वूड मेक मॅन हिमसेल्फ अगेन. एक चांगल्या प्रकारचा माणूस स्वतः आपण व्हावं आणि कंप्लीट एक अनप्लिजंट सिच्युएशन, मायर म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती, त्या वाईट परिस्थितीतून आपण बाहेर यावं. ही वूड कॉन्कर द इव्हिल अँड दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि जी गुलामगिरी होती त्या गुलामगिरीवरती विजय मिळून आपण पुढे यावं. आणि म्हणून देअर वॉज टाईम ही वॉज यंग यट ही वूड रिसरेट अँड हिज ओल्ड इगर ॲम्बिशन अँड परस्यू देम विथ द फ्लॅटरिंग. खरं म्हणजे रिस्टोअर लाईफ, रिसरेट म्हणजे स्वतःचं जीवन पुनर्स्थापित करण्याचा त्याच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली आणि त्याच्या मनामध्ये एक शक्ती, फ्लॅटरिंग म्हणजे एक शक्ती निर्माण झाली की आपण जीवन जे काही आहे, पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. दोज सोलेम बट स्वीट ऑर्गन नोट हॅड सेट द रिव्होल्युशन इन हिम. त्याच्या मनामध्ये एक क्रांती निर्माण झाली. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊन टाऊन अँड डिस्ट्रिक्ट विथ फाइंड वर्क. खरं म्हणजे उद्या सकाळी त्याच्या मते आपण जावं आणि शहरामध्ये काबाड कष्ट करावेत, जेणेकरून आपलं पुढचं जीवन जे काही सुखी समाधानाचं होईल. अ फर इम्पॉर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर ही वूड बी समबडी इन टू द वर्ल्ड. आणि एके दिवशी एका फर आयात करणाऱ्या व्यापाऱ्याने त्याला ड्रायव्हर राहा म्हणून अशी संधी दिली होती. आता त्याने विचार केला की आपण सुद्धा उद्या ही वूड समबडी इन टू द वर्ल्ड, आपण जगामध्ये ड्रायव्हर म्हणून का होईना, कुणी म्हणून का होईना, आपण जीवन शांतपणे आणि संयमाने जगावं. एवढ्यातच काय होत असतं, सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन हिज आर्म. सोफीच्या खांद्यावरती कोणाचा तरी हात पडतो. ही लुक क्विकली अराउंड द इम्पॅशिव्ह फेस ऑफ द पोलिसमन. आणि जेव्हा तो पाठीमागे पाहतो त्यावेळेस एका पोलिसमनचा हात असतो. व्हेअर आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग हेअर आस्क्ड पोलिसमन. पोलिसमनने विचारलं, तुम्ही इथं काय करतायत? सोफीने सांगितलं, नथिंग. सोफी सेड देन कम अलॉंग विथ मी. आणि पोलिसमन म्हणतो, आता तू माझ्यासोबत चाल तुरुंगामध्ये. 3 months ऑन द आयलँड जे सेड द मॅजिस्ट्रेट इन द पोलीस कोर्ट द नेक्स्ट डे. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला कोर्टात नेण्यात येतं त्यावेळेला त्याला त्याच्या मॅजिस्ट्रेटनं, जजने असं सांगितलं, 3 महिन्यासाठी तुम्हाला तुरुंगवास देण्यात येत आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही स्टोरी बघितलेली आहे. आणि माझ्या मते तुम्हाला ही संपूर्ण स्टोरी अतिशयपणे व्यवस्थितपणे आवडली असावी अशी अपेक्षा.